मंडळी, मागच्या 2 महिन्यांपूर्वी लोकसभेच्या रणधुमाळीनं सातारा जिल्ह्याचं राजकारण ढवळून निघालं होतं। त्यावेळी सातारा लोकसभेच्या जागेवर महायुतीकडून भाजपसह अजितदादा गटानं जोरदार क्लेम केला होता। पण भाजपच्या छत्रपती उदयनराजे यांनी दिल्लीत जाऊन अमित शहा यांच्या मार्फत सूत्र हलवली आणि त्यानंतर अजितदादांनी नमतं घेत त्यांच्या पक्षाकडून इच्छुक असलेल्या नितीन काका पाटलांना माघार घ्यायला लावली। पण माघार घेताना अजितदादांनी नितीन काका व त्यांचे बंधू मकरंद पाटील यांच्या समर्थकांना असा शब्द दिला होता की आता तुम्ही राजेंच्या मागे ताकद उभी करा, नितीन काकांना खासदार म्हणून राज्यसभेवर घेण्याची गॅरंटी माझी। झालं। त्यानंतर साताऱ्यातील अजितदादा गटाच्या लोकांनी राजेंचा प्रचार करून त्यांना निवडून आणलं। राजेंनी शरद पवार गटाच्या शशिकांत शिंदेंचा पराभव केला आणि आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांनी त्यांचा शब्द पाळलाय। कारण नुकत्याच झालेल्या त्यांच्या पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीत नितीन काका पाटील यांची राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर झाल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे आता छत्रपती उदयनराजेंनंतर साताऱ्याला आणखी एक खासदार मिळणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या। पण जर नितीन काका राज्यसभेचे खासदार झाले तर साताऱ्यात विधानसभेला कशी राजकीय गणितं फिरतील त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। मंडळी, मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 2 पैकी एका जागेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कोट्यातून नितीन पाटील यांना संधी देण्यात आली आहे। परिणामी त्यांच्या उमेदवारीमुळे वाई तालुक्यासह सातारा जिल्ह्यात विशेषतः नितीन काका पाटील समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। दरम्यान राज्यसभेच्या निमित्तानं नितीन काका पाटील यांची नवी राजकीय इनिंग सुरू होते। नितीन काका पाटील हे खरं तर लोकसभेसाठी इच्छुक होते, पण महायुतीतील अंतर्गत समझोत्यानंतर त्यांनी लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतली होती। नितीन काका पाटील यांच्या राजकीय प्रवासाबद्दल बोलायचं झाल्यास ते राष्ट्रवादीचे माजी दिवंगत खासदार लक्ष्मण तात्या पाटील यांचे सुपुत्र आणि वाईचे विद्यमान आमदार मकरंद पाटील यांचे बंधू आहेत। नितीन काका हे जिल्हा बँकेचे अध्यक्ष देखील आहेत। पाटील कुटुंब 2 पिढ्यांपासून राजकारणात आहे। जसं लक्ष्मण तात्यांनी कधी कोणासोबत टोकाचं शत्रुत्व केलं नाही, अगदी तसंच आता त्यांची लिगसी जपत दोन्ही पाटील बंधू राजकारण करतायत। त्यांनीही कधी कुणाला आपलं शत्रू बनवलेलं नाहीये, भले मग कोणी विरोधी पक्षातलं असलं तरीही। साताऱ्यातील रामराजे निंबाळकर, संजीवराजे निंबाळकर, छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासोबत शिंदे गटाचे शंभूराज देसाई, महेश शिंदे, शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे या सर्वच नेत्यांशी पाटील कुटुंबियांचं कायम सलोख्याचे संबंध राहिलेले आहेत। दरम्यान पाटील बंधूंचं ते अजातशत्रू असणं नितीन काका पाटील, मकरंद पाटील यांच्या राजकारणासाठी आणि एकूणच अजितदादा गटासाठी येत्या विधानसभा निवडणुकीत प्लस पॉइंट ठरू शकतं। मंडळी, दुसरा लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे नितीन काका पाटील यांचा जिल्हा मध्यवर्ती बँकेवर असलेला आणि त्यातून त्यांनी वाढवलेला अफाट जनसंपर्क आणि सध्या त्यांची राज्यसभेवर लागत असलेली वर्णी, यामुळे येत्या काळात साताऱ्यात विधानसभेला मोठा उलटफेर होऊ शकतो असं म्हटलं जात आहे। नितीन काका यांच्या खासदारकीच्या रूपात आता सातारा मध्य आणि उत्तर भागाला हक्काचं प्रतिनिधित्व मिळणार आहे। मध्य सातारा आणि विशेषतः उत्तर भागाचा अनुशेष भरून काढण्यात जर नितीन काका पाटलांनी योग्य ती भूमिका घेतली तर अजितदादा गटाची पाळंमुळं साताऱ्यात अजून स्ट्रॉंग होतील असं बोललं जात आहे। असो, आता नितीन काकांना मिळत असलेल्या खासदारकीमुळं साताऱ्यात कोणत्या मतदारसंघात कसा प्रभाव पडेल त्याचाच थोडक्यात आढावा आपण आता घेऊयात। मंडळी, सातारा जिल्ह्यात विधानसभेचे 8 मतदारसंघ आहेत। त्या मतदारसंघात गेल्यावेळी म्हणजेच 2019 साली सेना भाजप युतीला 4 आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला 4 जागा मिळालेल्या होत्या। त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यातले तालुके हे 2 लोकसभा मतदारसंघात विभागले गेलेत। त्यापैकी यंदा साताऱ्यात भाजपचे उदयनराजे भोसले तर माढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील विजयी झालेत। त्यामुळे या दोन्ही लोकसभा मतदारसंघातल्या मिळून मान, फलटण, वाई, कोरेगाव, सातारा कराड उत्तर, कराड दक्षिण आणि पाटण या सातारा जिल्ह्याच्या 8ही विधानसभा मतदारसंघांची राजकीय गणितं ऑलरेडी बदललेली होती। त्यात आता नितीन काका पाटलांना राज्यसभेवर वर्णी लागली तर मग अजितदादा गट आणि पर्यायी महायुतीला जिल्ह्यात चार्जअप मिळेल। 2019ला जिल्ह्यात सेना भाजप विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादी यांचा सामना बरोबरीत सुटला असला तरी मागच्या काळात झालेल्या पक्षफुटीच्या राजकारणानंतर सातारा जिल्ह्याची राजकीय समीकरणं बदललेली आहेत। सध्या सातारा जिल्ह्यात बदललेल्या राजकीय समीकरणानंतर महायुतीचे 6 आमदार आहेत।
तर महाविकास आघाडीकडे केवळ 2 आमदार आहेत। आता त्यापैकी सातारा विधानसभेबद्दल बोलायचं झाल्यास 2019च्या विधानसभा निवडणुकीत तिथं भाजपचे शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक पवार यांच्यात लढत झाली होती। शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी त्या लढतीत मोठा विजय मिळवला होता। शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना 1,18,005 मतं तर दीपक पवार यांना 74,581 मतं मिळाली होती। दरम्यान त्या मतदारसंघात यंदा भाजपकडून पुन्हा एकदा शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनाच पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। तर त्यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दीपक पवार किंवा ठाकरे गटाकडून सचिन मोहिते यांची नावं चर्चेत आहेत। मंडळी, शिवेंद्रसिंहराजे भोसले राष्ट्रवादीत असल्यापासून त्यांचे आमदार मकरंद पाटील आणि त्यांचे बंधू नितीन काका पाटील यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत। दरम्यान सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आणि नुकतीच गळ्यात पडत असलेली राज्यसभेच्या खासदारकीची माळ यानंतर नितीन काका साताऱ्यातून शिवेंद्रसिंहराजेंच्या मागे त्यांची यंत्रणा उभी करतील हे नक्की। त्यामुळं सध्या तरी तिथं शिवेंद्रसिंहराजेंचंच पारडं जड आहे असं बोललं जात आहे। पुढे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झाल्यास कराड उत्तरमध्ये बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून धैर्यशील कदम आणि अपक्ष उमेदवार मनोज घोरपडे यांचं आव्हान होतं। त्यावेळी बाळासाहेब पाटील यांनी 1,509 मतं मिळवली होती। त्यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार मनोजदादा घोरपडे यांना 51,294 मतं मिळाली होती। तर भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम यांना 31,791 मतं मिळून तिसऱ्या स्थानी ते राहिले होते। त्यावेळी विरोधकांचं मतविभाजन झाल्याचा फायदा राष्ट्रवादीच्या बाळासाहेब पाटील यांना झाला होता, पण तेव्हा बाळासाहेब पाटील संयुक्त राष्ट्रवादीकडून लढले होते। मात्र यावेळी राष्ट्रवादीचे 2 गट झालेले आहेत। परिणामी मतदारसंघात अजितदादा गटाचे कार्यकर्ते बाळासाहेब पाटलांच्या मागे किती ताकद उभी करणार याबद्दल शंका आहे, कारण नितीन काका पाटील खासदार झाल्यानंतर अजितदादा गटाच्या कार्यकर्त्यांना तिथं नवसंजीवनी मिळेल असं बोललं जात आहे। त्यावेळी मग धैर्यशील कदम किंवा मनोजदादा घोरपडे यांच्यापैकी कुणी तिथं अजितदादा गटात प्रवेश केला तर नवल वाटायला नको। त्यानंतर तिसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ। 2019ला तिथं काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण विजयी झाले होते। पृथ्वीराज चव्हाण यांनी तिथं भाजपच्या अतुल भोसले यांचा पराभव केला होता। पृथ्वीराज चव्हाण यांनी सलग दुसऱ्यांदा या मतदारसंघात विजय मिळवला। त्यावेळी तिथं देखील तिरंगी लढत झाली होती। पृथ्वीराज चव्हाण यांना 92,296 मतं मिळाली। भाजपच्या अतुल भोसले यांना 83,166 तर अपक्ष उमेदवार उदयसिंह पाटील यांना 29,401 मतं मिळाली होती। दरम्यान आता आगामी विधानसभा निवडणुकीत त्या मतदारसंघात पृथ्वीराज चव्हाण पुन्हा निवडणूक लढवणार का हे पाहावं लागेल। भाजपकडून अतुल भोसले यांचं नाव चर्चेत आहे, कारण त्यांनी लोकसभेला तिथून छत्रपती उदयनराजेंना मतांची आघाडी मिळवून दिली होती। आणि आता नितीन काकांच्या खासदारकीनंतर मतदारसंघात महायुतीची ताकद डबल होणार आहे असं बोललं जात आहे। पुढे चौथा मतदारसंघ आहे तो म्हणजे पाटण विधानसभा मतदारसंघ। पाटण विधानसभा मतदारसंघात 2019ला शिवसेनेचे शंभूराज देसाई विजय झाले होते। सध्या ते शिंदे सरकारमध्ये मंत्री आहेत। मागच्या टर्मला तिथं शंभूराजे देसाई विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे सत्यजित सिंह पाटणकर अशी लढत झाली होती। शंभूराजे देसाई यांना 1,06,266 मतं मिळाली होती, तर सत्यजित सिंह पाटणकर यांना 92,091 मतं मिळाली होती। पाटणमध्ये पुन्हा एकदा देसाई विरुद्ध पाटणकर यांच्यातच मतदारसंघात लढत होऊ शकते असं बोललं जात आहे। पण यावेळी राष्ट्रवादीची संपूर्ण ताकद पाटणकर यांच्या मागे उभी राहणार का याबद्दल शंका आहे, कारण सध्या राष्ट्रवादीच्या पक्षफुटीनंतर तिथली राष्ट्रवादीची ताकद विभागली गेली आहे। आणि आता नितीन काका अजितदादा गटाच्या कार्यकर्त्यांची देसाई यांच्या प्रचारासाठी तिथं जोरदार मोर्चेबांधणी करतील असं बोललं जात आहे। त्यानंतर पाचवा मतदारसंघ आहे तो म्हणजे कोरेगाव विधानसभा मतदारसंघ। कोरेगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे महेश शिंदे विजयी झाले होते। महेश शिंदेंना 1,01,487 मतं मिळाली होती। त्यांनी 95,205 मतं मिळवलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा पराभव केला होता। यंदाही मतदारसंघात पुन्हा एकदा महेश शिंदेंविरुद्ध शशिकांत शिंदे यांच्यात लढत पाहायला मिळू शकते। सध्या तिथं विकास कामांच्या धडाक्यामुळे महेश शिंदेंचं पारडं जड आहे, पण शशिकांत शिंदे आणि नितीन काका पाटील किंवा त्यांचे बंधू मकरंद पाटील यांची मैत्री जिल्ह्यात चर्चेचा विषय आहे। त्यामुळे पडद्यामागं काही घडामोडी घडल्या तर कोरेगावची लढाई टफ होऊ शकते। पुढे 6वा मतदारसंघ आहे तो म्हणजे वाई विधानसभा मतदारसंघ। 2019ला वाई मतदारसंघात भाजपचे मदनदादा भोसले विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे मकरंदाबा पाटील यांच्यात थेट लढत झाली होती। मकरंदाबा पाटील यांनी त्या लढतीत विजय मिळवला होता। मकरंद पाटील यांना
30,486 मतं मिळाली होती, तर विरोधी उमेदवार मदनदादा भोसले यांना 86,839 मतं मिळाली होती. मंडळी, वाई खंडाळा भागात तर पाटील बंधूंची ताकद अफाट आहे आणि आता नितीन काकांच्या खासदारकीमुळे त्यात आणखी भर पडणार आहे. पण मंडळी, लोकसभेला त्या मतदारसंघात नेते महायुतीच्या बाजूने असून सुद्धा महाविकास आघाडीला चांगली मतं मिळाली होती. परिणामी शरद पवारांनी तिथं मकरंद पाटील यांच्या विरोधात वेगळा काही डाव टाकला किंवा मदनदादा भोसलेंना पक्षात घेण्याची किमया साधली तर मोठी उलटापालट घडू शकते. त्यानंतर 7वा मतदारसंघ आहे तो म्हणजे फलटण विधानसभा मतदारसंघ. मंडळी, मागच्या वेळी फलटण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक चव्हाण आणि भाजपच्या दिगंबर आगवणे यांच्यात लढत झाली होती. त्यात राष्ट्रवादीच्या दीपक चव्हाण यांनी विजय मिळवला होता. त्यांना त्यावेळी 1,17,617 मतं मिळाली होती, तर भाजपच्या दिगंबर आगवणे यांना 86,636 मतं मिळाली होती. आमदार दीपक चव्हाण हे रामराजे नाईक निंबाळकर यांचे समर्थक मानले जातात. ते सध्या अजितदादा गटात असून महायुतीसोबत आहेत आणि त्यामुळे नितीन काकांची राज्यसभेच्या खासदारकीसाठी वर्णी लागल्यानंतर त्यांची तिथली ताकद अधिक वाढणार आहे. आता सर्वात शेवटचा आहे मान विधानसभा मतदारसंघ. मान विधानसभा मतदारसंघात 2019ला तिरंगी लढत झाली होती. भाजपचे जयकुमार गोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाकर देशमुख आणि शिवसेना उमेदवार शेखर गोरे यांच्यात तिरंगी सामना रंगला होता. त्या अटीतटीच्या लढतीत जयकुमार गोरे विजयी झाले होते. जयकुमार गोरे यांना 91,469 मतं मिळाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभाकर देशमुख यांना 88,426 मतं मिळाली होती, तर शेखर गोरे यांना 37,539 मतं मिळाली होती. त्या मतदारसंघात इच्छुक उमेदवारांची संख्या अधिक असल्यानं चुरशीची निवडणूक होण्याची शक्यता आहे. मान भागात नितीन काका किंवा अजितदादा गटाचा प्रभाव तुलनेनं कमी असल्यानं तिथं काही लक्षणीय फरक पडण्याची शक्यता नाही, असं राजकीय जाणकार सांगतायत. तर अशा पद्धतीनं नितीन काकांच्या खासदारकीनंतर सातारा जिल्ह्याचं राजकारण बदलेल असं बोललं जात आहे. पण तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटतंय हे मला कमेंट करून नक्की सांगा. जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष बारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.